तर नमस्कार सर्वांना, मी सुरेखा नामदास आणखी एका व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करीत आहे। तर आता बघा दुपारची वेळ आहे, अजून आपल्या अप्सरा सोडल्या नाहीत। आज सकाळपासून काय ह्यांच्याकडे कोणी आलं नाही, कारण सकाळपासूनच रिमझिम 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 चालूच आहे। तर पावसाने काय केलं माहिती आहे का, आज सकाळचीच हाजरी लावलेली, 2 दिवस चांगली उघडीप दिली। ते बघा पाठीमागं दिसतंय। तर आपला आज कागदी पेपर हातरून झालेला आहे, तर म्हणजे कालच झालेला आहे। आज त्याला बोळं पाडून घ्यायची होती, पण आज काय रिमझिमीनं बोळं पाडायची काय झाले नाहीत। त्या अगोदर आपल्या अप्सरा मोकळ्या करून घेऊ आपण, नाहीतर दिवसभर उपाशी मारते ना। तर बांधून टाकले जाम। बघा आज आपल्या अप्सरा सोडल्या, अंडी पण दिली ती त्यांनी, जेवढ्या आहेत तेवढ्याच अंडी भरपूर देतात। म्हणजे घर खायापुरती तर अंडी निघते ती। आणि तेवढ्या रिमझिमीत बी बघा आपल्या जनावरांचं खायला आणून ठेवलंय, कारण आपल्याला भूक लागली की आपण घरात जाऊन जेवू, पण म्हणजे घरात बसून जेवू। कसं असतं म्हणजे जनावरांना पाऊस पाणी काही असलं ना तरी पण हे करावं लागतं। आणि तिकडं बघा हो का, तिकडं तर तुम्हाला बॅक कॅमेरानं दाखवते बघा, आमच्या वहिनी शेळ्यांना हे करते, ते शेळ्या चारते त्या पोतं पांघरून, ह्या का दिसल्या का, ह्या का। तर म्हणजे शेळ्यांना आता घरी खायला काय नाही, आणि त्यांना ना पडत्या पावसात बघा, वरनं पाऊस चालू आहे, त्यांनी पिशवी पांघरली आणि शेळ्या चारते ते। तर कसं असतं म्हणजे आपल्याला भूक लागली आपण खाऊ शकतो, आपल्याला काय, आपण भूक लागली की आपण म्हणतोय चला बाबा भूक लागली जेवण करावं, पण ती मुक्या प्राण्यांचं तसं नाही, त्यांना आपण टाकन तवाच त्यांना खायला आहे। मग आपणच त्यांची जास्त करून आपल्यालाच काळजी लागते, आपल्या भूकपेक्षा त्यांची भूक महत्त्वाची असते। तर त्या शेळ्या चारते त्या तिकडं दिसल्या का। तर कसं असतं की जनावरांना उपाशी मारून जमत नाही, त्यांना जास्त म्हणजे आपल्यापेक्षा जास्त काळजी त्यांची करावी लागते। तर हे बघा इकडं वैरण आणून ठेवलीस, पावसात मग अशी वैरण आणली आहे अशीच रिमझिम। आता सकाळपासून जवळपास दुपार जरी झाली तरी फटकायचं नाव नाही, तर महत्त्वाचं त्यांचं आहे। तर तुम्हाला दाखवते गोट्यात कशा बसल्या त्या एकदम मस्त उगं। तर अशा आमच्या लक्ष्मी आहेत, लक्ष्म्या। तर मला एक छोटासाच व्हिडिओ शेअर करा, आपल्या अप्सरा बी आल्या गोट्यातच, बघितलं का आता कसं काय चाललंय। असल्याच शेतकऱ्यांना कामं करावं लागतात। तर बघितलं का कसं आहे, कसा आराम चाललाय एकदम मस्त, कशा बसल्या ते। तर ह्यांचं काय टेन्शन नाही हो, त्यांचं वैरण फिरण आणून ठेवले त्याच्यामुळे आता ह्यांना टेन्शन नाही, कुठे करायची आणि टाइम झाला की खायचं बस। आत्ता निवांत दुपारच्या वेळेस कसा आराम चाललाय मस्त एकदम, असा रवत करत, आहे का काय टेन्शन। बाहेर पाऊस पडतोय, पाऊस येतोय, काय होतंय आहे का काय, कुठलीच काळजी नाही। 2 टाइम खाणे आणि मस्त आराम करणे। हे बघा अगदी व्यवस्थित कसं एकदम मस्त, आणि कसलं भारी वाटतंय ना अशा बसल्यात निवांत। हे बघा मला दाखवते बॅक कॅमेराने, कसल्या भारी बसल्या त्या वेधल्या का। तेव्हा तिकडं बघा त्या गोट्यात पण नाही का असं चिखल होतोय, पाऊस आला का नाही म्हणजे मोठा येत नाही, रिमझिम रिमझिम रिमझिमच चालू आहे। तर आपल्याला ह्या मकाला औषध मारायचं होतं, मका पण छान आली, औषध मारायचं होतं, पण आज काय पावसामुळं औषध मारायचं कॅन्सल झालेलं आहे। तर पावसामुळं आज औषध मारायचं राहून गेलं, तर गवतावरचं आणि आळीवरचं औषध मारायचं। बघितला कसं आहे, घावणार नाही आजी, नाही घावणार। तर कसं असतं की शेतकरी लोकांचं का नाही एकदम छोट्या छोट्या गोष्टीत आणि मुख्य प्राण्यांमध्ये लय जीव असतो बरं का, आणि आनंद एकदम छोट्या छोट्या गोष्टीत साजरा करायचा असतो। तर एकदम भारी वाटत होत्या अशा बसलेल्या, तर म्हणलं चला एक छोटासा व्हिडिओ बनवावं, तुमच्याबरोबर शेअर करावं।
तर कसा वाटतोय व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. कारण एवढं भारी वाटतं ना असं, म्हणजे चित्रावर अशी निवांत बसली का नाही, भारी वाटतं. तर कष्ट खूप आहे, पण काय म्हणतात का नाही, ह्यांच्या पुढं कष्ट काही वाटत नाही. म्हणजे अशी बघितली ना तर ह्यांच्या कष्टाचं काहीच वाटत नाही, ह्यांना किती कष्ट लागलं तरी. तर अक्षरशः पावसाने एकदम वल्ल वल्ल होऊन गेलतो, तसल्या वल्ल्यात बघा वैरण आणून ठेवली. फक्त आता कुट्टी करायची राहिली, पण पाऊस काय बंद नाही त्याच्यामुळं. आणि आपली कुट्टी तुम्हाला तर माहितीच आहे बघा, अशी झाडाखाली उघड्यावर आहे, दिसते का इथनं ह्या साईडला. तर त्याच्यामुळं ना पाऊस थांबल्याशिवाय ना कुट्टीच करायला येत नाही. तर आता थोडंसं फटकून द्यायचं आणि कुट्टी करून घ्यायची. तर कसा वाटला आपला छोटासा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. आज आमच्याकडलं वातावरण कसं वाटलं तुम्हाला. तर आज सगळी कामं ठप्प आहेत.